तरी केवळ त्यावरून मंत्रिपद जाणार असली काही मंत्र्यांची थेट उचलबांगडी होईल. काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. 4 मंत्री डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या सत्ता कारणात पुन्हा एकदा मोठ्या बदलाची चाहूल लागली आहे. चर्चा आहे ती विरोधकांच्या आरोपांची नाही, तर सत्तेच्या घरात सुरू असलेल्या अस्वस्थतेची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आपल्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. 4 मंत्री डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. तर एका मंत्र्यानं घेतलेली एक भेट आता त्याच्या मंत्रिपदावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचं बोललं जात आहे. ही केवळ अफवा आहे की यामागे खरोखरच मोठं राजकारण शिजत आहे? एकनाथ शिंदे पक्षात शिस्त लावण्याच्या तयारीत आहेत का? आणि संजय शिरसाट यांच्या भोवती एवढं मोठं राजकीय वादळ का निर्माण झालं, याचाच सविस्तर उलगडा या व्हिडिओतून करूया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. राजकारणात एखाद्या नेत्याची नाराजी ही अनेकदा 4 भिंतीच्या आतच मर्यादित राहते, पण जेव्हा त्या नाराजीची चर्चा पक्षाच्या बैठकीबाहेर येऊ लागते तेव्हा समजायचं की काहीतरी मोठं घडत आहे. सध्या शिंदे सेनेत नेमकं असंच चित्र पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरलाय. मात्र या चर्चेचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी बोट थेट शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांकडेच दाखवलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या स्वतंत्र बैठकीत काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. केवळ खात्याचं काम पाहून चालणार नाही, जनतेत दिसलं पाहिजे, मतदारसंघात सक्रिय राहिलं पाहिजे आणि पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे ही केवळ तोंडी नाराजी नव्हती. कामात सुधारणा झाली नाही तर मंत्रिमंडळात बदल करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिल्याची चर्चा आहे. याच चर्चेत 4 मंत्र्यांची नावं डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि वने व मदत पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांची नावं सातत्यानं चर्चेत आहेत. चौथ्या मंत्र्याचं नाव अधिकृतपणे समोर आलं नसलं तरी पक्षांतर्गत चर्चांमध्ये त्याचाही उल्लेख होत असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात या नावांबाबत अधिकृत घोषणा झाली नाही, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होणं हेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जात आहे. पण या सगळ्या चर्चेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं आहे ते संजय शिरसाट यांनी. कारण त्यांच्या बाबतीत केवळ कामगिरीचाच प्रश्न नाही, तर एका राजकीय भेटीनं संपूर्ण वातावरण बदलून टाकलं आहे. सरकारविरोधात विविध आंदोलनांमुळे चर्चेत आलेल्या अभिजित दिपके यांची संजय शिरसाट यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राजकारणात भेटीगाठी नवीन नाहीत. प्रत्येक नेता वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असतो, पण प्रत्येक भेटीची वेळ, पार्श्वभूमी आणि त्यातून जाणारा संदेशही तितकाच महत्त्वाचा असतो. आणि नेमका वाद इथेच निर्माण झाला. अभिजित दिपके हे त्या काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत होते. त्यांच्या आंदोलनाची चर्चा राज्यभर सुरू होती. अशा वेळी सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्यानं थेट त्यांच्या घरी जाऊन भेट घेणं हा राजकीयदृष्ट्या वेगळा संदेश देणारा प्रकार असल्याचं मत महायुतीतील काही नेत्यांनी व्यक्त केलं. या भेटीनंतर भाजपमधूनही नाराजी व्यक्त झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिकपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना राजकारणात भेट घेणं चुकीचं नाही, पण त्या भेटीचं टायमिंग योग्य नव्हतं, असं स्पष्ट मत मांडलं. दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका जबाबदार मंत्र्यानं जाऊन त्यांची भेट घेणं यामुळं चुकीचा संदेश जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं. याहून महत्त्वाची चर्चा म्हणजे ही भेट स्वतः एकनाथ शिंदे यांनाही पसंत पडली नसल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिंदे यांनी शिरसाट यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कारण एका मंत्र्याची प्रत्येक कृती ही केवळ त्याची वैयक्तिक भूमिका राहत नाही, तर ती सरकार आणि पक्षाच्या भूमिकेशी जोडली जाते. त्यामुळे शिरसाट यांच्या भेटीमुळे निर्माण झालेला राजकीय संदेश शिंदे नेतृत्वासाठीही अस्वस्थ करणारा ठरल्याचं सांगितलं जात आहे. मात्र इथे एक वेगळी बाजू आहे. संजय शिरसाट हे शिंदे सेनेतील आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती सुरू झालेल्या चर्चा या केवळ एका भेटीपुरत्या मर्यादित नाहीत, त्या थेट त्यांच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळं आता सर्वांच्या नजरा एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. यानंतर चर्चेचा विषय फक्त संजय शिरसाट यांच्यापुरता मर्यादित राहत नाही. कारण पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने कामगिरीचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे संपूर्ण शिंदे सेनेतील मंत्र्यांमध्येच अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष नेतृत्वाकडून मंत्र्यांच्या कामाचा नियमित आढावा घेतला जात आहे. कोणता मंत्री आपल्या खात्यात किती निर्णय घेतो, जनतेच्या तक्रारी किती वेगानं सोडवतो, मतदारसंघात किती सक्रिय असतो आणि पक्षाच्या संघटनात्मक कामात किती लक्ष देतो, या सर्व बाबींचं मूल्यांकन होत असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे आता केवळ ज्येष्ठता किंवा राजकीय वजन पुरेसं राहिलं नाही, तर कामगिरी देखील तितकीच महत्त्वाची ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. याच कारणामुळं संजय राठोड आणि दादा भुसे यांची नावं देखील चर्चेत आली आहेत. दोन्ही नेते पक्षातील महत्त्वाचे चेहरे मानले जातात, मात्र त्यांच्या खात्यांच्या कामकाजाबाबत आणि अपेक्षित गतीबाबत नेतृत्व समाधानी नसल्याची चर्चा आहे. अर्थात या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही भूमिका जाहीर नाही, पण पक्षाच्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त झाल्याच्या बातम्यांमुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात प्रश्न विचारला जात आहे की जर फेरबदल झाला तर तो केवळ खात्यांपुरता असेल की काही मंत्र्यांची थेट उचलबांगडी होईल. आता या सगळ्या घडामोडींची वेळही तितकीच महत्त्वाची आहे, कारण केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. अशा वेळी राज्यातही मंत्रिमंडळात बदल होण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहे. अनेकदा केंद्रीय पातळीवरील राजकीय बदलांचा परिणाम हा राज्याच्या सत्ता समीकरणांवरही दिसून येतो. त्यामुळे महाराष्ट्रातही काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊन सरकार अधिक प्रभावीपणे काम करत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा संजय शिरसाट हेच दिसतात, कारण त्यांच्या बाबतीत दोन वेगवेगळे मुद्दे आले आहेत. एक म्हणजे कामगिरीबाबत व्यक्त झालेली नाराजी आणि दुसरं म्हणजे अभिजित दिपके यांच्या भेटीमुळे निर्माण झालेला राजकीय वाद. त्यामुळे शिंदे जर पक्षात शिस्तीचा आणि जबाबदारीचा संदेश द्यायचा ठरवत असतील तर सर्वांच्या नजरा सर्वप्रथम शिरसाट यांच्या भवितव्यावर असणं स्वाभाविक आहे. दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी मात्र या भेटीचं टायमिंग चुकीचं असलं तरी केवळ त्यावरून मंत्रिपद जाणार असल्याचं निश्चितपणे म्हणता येणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे. म्हणजे सध्या सुरू असलेल्या चर्चा या राजकीय आहेत, अंतिम निर्णय मात्र नेतृत्वाचा असणार आहे. आता खरा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा इशारा फक्त मंत्र्यांची कामगिरी सुधारण्यासाठी होता की त्यानंतर प्रत्यक्षात मोठी कारवाई होणार आहे. 4 मंत्री खरोखरच डेंजर झोनमध्ये आहेत का? संजय शिरसाट यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेचं रूपांतर अखेर निर्णयामध्ये होणार का, की शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच. कारण जर मंत्रिमंडळात फेरबदल झाला तर तो केवळ काही खात्यांचा बदल नसेल, तो शिंदे सेनेत नेतृत्वाचा संदेश, कामगिरीचं महत्त्व आणि पक्षातील शिस्त यांचा स्पष्ट राजकीय संकेत ठरेल. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या एका निर्णयाकडे लागलं आहे. एकनाथ शिंदे केवळ इशारा देऊन थांबतात की खरंच काही मंत्र्यांना नारळ देतात आणि धक्का देतात? तुम्हाला काय वाटतं? संजय शिरसाट यांच्यासह चर्चेत असलेल्या मंत्र्यांमध्ये खरोखर फेरबदल होईल का, की ही केवळ दबावाचं राजकारण आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.